तहानलेला कावळा. कडक उन्हाळा होता. एका कावळ्याला खूप तहान लागली असते. त्याचं तोंड कोरडं पडलेलं असतं. तो पाणी शोधतो, पण कुठेच पाण्याचा थेंब सापडत नाही. एके ठिकाणी त्याला एक मडकं दिसतं. तो त्यावर जाऊन बसतो. त्यात डोकावतो तर त्याला पाणी तळाशी दिसते. पाणी खोल असल्यामुळे त्याची चोच पाण्यापर्यंत पोचत नाही. तो इकडे तिकडे बघतो तर त्याला मडक्याच्या जवळ दगड दिसतात. हे बघून त्याला एक युक्ती सुचते. तो एक एक दगड मडक्यात टाकतो. हळूहळू पाणी वर येतं. कावळा पाणी पितो, आपली तहान भागवतो आणि भुरकन उडून जातो. कथेचं तात्पर्य, इच्छा तिथे मार्ग. चिवताय चिवताय दार उघड. एक होता काऊ आणि एक होती चिव. काऊचं घर होते शेणाचे, चिवचे घर होते मेणाचे. एके दिवशी मुसळधार पाऊस झाला. जोरात वारा पण वाहत होता. कावळ्याचे शेणाचे घर नाजूक असल्यामुळे ते पावसात वाहून गेले. चिवताईचे घर मजबूत होते. घर वाहून गेल्यामुळे कावळा पावसात भिजू लागला. अरे, आता मी काय करू? माझे घर वाहून गेले. मी असं करतो, चिवताईच्या घरी जातो. तो उडत उडत चिवताईच्या घरी जातो आणि घरचा दरवाजा वाजवतो. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई आपल्या पिल्लांना घरामध्ये आंघोळ घालत असते. ती म्हणते, कावळे दादा जरा थांब, मी माझ्या पिल्लांना आंघोळ घालत आहे. कावळा म्हणतो ठीक आहे आणि थोड्या वेळ वाट पाहतो. थोड्या वेळाने तो पुन्हा दार वाजवतो. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, कावळे दादा जरा थांब, मी माझ्या पिल्लांना कपडे घालत आहे. कावळे दादा वाट पाहतो आणि पुन्हा दरवाजा वाजवतो. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, कावळे दादा जरा थांब, मी माझ्या पिल्लांना जेवण बनवत आहे. कावळे दादा पुन्हा वाट पाहतो. चिवताई चिवताई दार उघड. थोड्या वेळाने कावळा कंटाळून पुन्हा दार वाजवतो. चिवताई म्हणते, थांब, मी माझ्या बाळाला झोपवत आहे. बाळ चिवताईला विचारतं, आई तो कावळे मामाला घरात का घेत नाही? तो भिजत आहे पावसात. चिवताई म्हणते, मागच्या वर्षी कावळे दादा असाच घरी आला होता आणि भाकरी सोडून गेला. माझ्या चांगलेपणाचा त्याने फायदा घेतला. कावळे दादा वाट पाहून थकतो आणि उडून जातो. कथेचं तात्पर्य, आपल्या चांगल्यापणाचा कोणाला फायदा घेऊ देऊ नका. लबाड कोल्हा. आज मी तुम्हाला कावळ्याची गोष्ट ऐकवणार आहे. एके दिवशी एक लहान मुलगी पाव खात असते. तितक्यात एक कावळा जोरात उडून येतो आणि तिच्या हातातून पाव खेचून उडून जातो. नंतर तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. हे दृश्य एक कोल्हा बघतो आणि पाव बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो झाडाखाली येतो आणि कावळ्याला म्हणतो, तू किती सुंदर दिसतोयस आणि तुझा आवाजही गोडच असेल. मला एक गाणं ऐकवशील का? त्या मूर्ख कावळ्याला वाटते, मी खरंच एवढा सुंदर आहे आणि आवाज माझा इतका छान आहे. चला एक गाणं म्हणतोच. तो गाण्यासाठी आपले तोंड उघडतो आणि त्याच्या चोचीतून पाव पटकन खाली पडतो. कोल्हा लगेच ते उचलतो आणि पळून जातो. कथेचं तात्पर्य, स्वार्थी माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये.